मॉर्निंग उर्वशी. गरमागरम चाय. हे काय निर्मल, शांतताई नाही आल्या? तू का चहा केलंस? त्याचं कारण असं आहे, आज तुझ्या राशी भविष्यात नवऱ्याच्या हातचा चहा पिण्याचा शुभयोग आहे. काय रे, फोन दे, मी बघते काय झालं. नको, सकाळी सकाळी डोकं तापवून घेऊ नकोस. शांताबाईंचा फोन आला होता, मुलीला बरं नाही त्यांच्या. मग मीच म्हटलं नका येऊ आज. अगं आपल्या चिव एवढीच आहे ना ग ती. तू पण ना उगाच या नोकरांना डोक्यावर चढवून ठेवू नकोस. आणि मुलीला काय धाड भरली आहे? अगं वाढत्या वयाची मुलगी आहे त्यांची, आईला काळजी वाटणारच. म्हणजे आता सगळं आवरूनच ऑफिस गाठावं लागणार. ए निर्मल, आज तू ब्रेकफास्ट बनव ना, खूप थकली आहे मी. जशी राणी साहेबांची आज्ञा. पण मी काय म्हणतो, आज तू रजाच टाकणार नाही तर मी पण सुट्टी घेतो. दोघं मिळून सर काम उरकू आणि दिवसभर गप्पा मारू, एन्जॉय करू. हे उर्वशी, नाहीतर बेस्ट म्हणजे तू नोकरी सोडून टाक. आपण आपल्या चिवला पण घरी घेऊन येऊ. पुन्हा घर तिघांचं होईल ना, मजा येईल. निर्मल, अरे कुठून कुठे पोहोचलास तू? सकाळी सकाळी कसल्या परिकथा ऐकवतोयस? या सगळ्या परिकथा वाटतात तुला? नाहीतर काय, नोकरी सोड म्हणे. आणि नोकरी सोडून काय करू? टिपिकल मध्यमवर्गीय बायकांसाठी पोळ्या लाटू? अरे इथे केवढं मोठं प्रमोशन ड्यू आहे माझं. पण उर्वशी, तुला नोकरीची खरंच गरज आहे का? देवकृपेने आपलं सगळं चांगलं चाललंय ना. तू बिझनेसमॅन आणि तुझी बायको मी चेहरा नसल्यासारखी मिसेस निर्मल म्हणून जगासमोर येऊ? किती त्रागा करतेस गोष्ट. अगं तुझ्यात गुण आहे. एखादी गोष्ट तू चांगली घडवून आणू शकतेस. आता आजूबाजूच्या 10 बायका गोळा कर, काहीतरी उद्योग काढ. तुझ्या गुणांचं पण चीज होईल, घर पण सांभाळलं जाईल आणि आपल्या चिवला पण घरी आणता येईल. बस, उगाच तुझ्या त्या कॉपरेटिव्ह आयडियाज मला देऊ नकोस. अगं पण चिवूसाठी तरी. आणि तू चट्टा करून तिला घराबाहेर पाठवलंस ना. व्हॉट रमेश,
सगळ्या मोठ्या लोकांची मुलं लहानपणापासूनच बोर्डिंग स्कूल्स मध्ये राहतात. शी इज स्टडीइंग इन वन ऑफ द बेस्ट बोर्डिंग स्कूल्स इन इंडिया. अगं पण आपलं पिल्लू आता मोठं होत आहे. आपला हात त्याच्या पंखावर असायलाच हवा. निर्मल, प्लीज, फॉर गॉड सेक, मला आता सगळं आवरून निघू देत. आधीच शांताबाईंमुळे घोळ झालाय. ऑफिस मध्ये माझं रिप्युटेशन खराब व्हायला नको. आपल्याला तुलाच भेटायला आलोय वालावलहून. अरे सदाभाऊ, अरे ये आते आते. बस तुम्ही लाव. काय रे हो? अरे गावी सगळे ठीक आहेत ना? मुंबईत तुमच्यासारखं गावी राहायचं नाही आमच्या नशिबात. घे पाणी घे. नशीब काढलंच का मुंबईत येऊन? मोठा माणूस झालास. काय तेच काय दिवस होता भाऊ. कसला मोठा आणि कसला छोटा. मुंबईत आलो, प्रयत्न केले, थोडा नशिबाने हात दिला म्हणून 4 पैसे गाठीशी आले. अरे आपण बोलत काय बसलोय? चहा घेऊया ना गुळाचा. शांताबाई, जी साहेब. चहा ना गुळाचा. निर्मल, गुळाचा चहा पितोस? गाव सोडलं पण गाववाल्याला नाही सोडलं. आणि तुझ्या बरोबर गुळाचा चहा पिण्याची मजा काय औरच. बदलला नाही साहेबा जरा सुद्धा. अरे सदाभाऊ, पिशवी टम्म फुगलेली दिसते. काय काय आणलंस माझ्यासाठी? बघू बघू. अरे हो, हे बघ, अळूची पानं, काकडी, वहिनींसाठी गजरा आणि पोहे. हे घे. वा घे घे चहा घे. निर्मल, या वर्षीच्या गावच्या उत्सवाचा अवतण द्यायला आलोय. वहिनीला आणि मुलीला घेऊन नक्की यायचं. त्या निमित्तानं सगळ्यांशी ओळखी होतील. मिळालं, आमंत्रण मिळालं आणि मी ते स्वीकारलं सुद्धा. पण काय आहे सदाभाऊ, माझी मुलगी शिकायला बाहेरगावी असते रे. आणि माझ्या बायकोला असं कुणाच्या ते मिसायला नाही आवडत रे. बर मग जाऊ दे. नाही, मी येणार. मी नक्की येणार. अरे भामा काकूंच्या हातची कुळदाची पिठी आणि तांबडा तांद्याचा भात जेवायचा आहे, तोही भुरकून.
निर्मल 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 आज मला उशीर का झाला माहितीये? आज माझं स्वप्न पुरं झालं. आज मला प्रमोशन मिळाले. मॉरिशसच्या ऑफिसची इन्चार्ज झाले मी. आजच प्रमोशन लेटर आणि एअर तिकीट माझ्या हातात आले. क्षीरसागरचं चांगलं नाक खेचलं. उद्याच चार्ज घ्यायचंय. उद्या सकाळच्या फ्लाईटने मी मॉरिशसला चालले. निर्मल 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. परत कधी येशील गोष्ट? अरे आधी जाऊ तर दे, परत यायचं पुढच्या पुढे. आता रात्रभर अभिनंदनाचे कॉल्स येत राहणार. हॅलो हॅलो मम्मा. हा बबन, आज मम्मा खूप आनंदात आहे. फर्स्ट कॉंग्रॅच्युलेट युअर मम्मा. तुझ्या मम्माचं प्रमोशन झालंय आणि ते पण अंजलीच्या डॅडच्या नाकावर टिचून. मम्मा मला घरी न्यायला ये ना. घरी नाही बेटा, आता मम्मा अशी कशी अधेमध्ये येणार? उद्या मी मॉरिशसला चालली आहे. मम्मा आज सकाळी सुरू झालं. काय? तेच. मम्मा मला भीती वाटते. तू ये ना. डोंट वरी बेटा. अगं सगळ्या मुलींनाच होतं हे. तू तुझ्या फ्रेंडशी बोल, नाही तर सिस्टरना सांग. शी विल गाईड यू. ओके मम्मा प्लीज ये ना. बाय बेटा.